बाबा टोपले या मान्यवर तनुष 11 संघाचा संघटक आहे आणि बापू वॉरियर्स गिरडी संघाचा संघटक आहे। या पण आपण या भूतनाथ प्रीमियर लीग दरम्यान बनवलेला आहे। एका बाजूला चॅम्पियन असेल तर दुसऱ्या बाजूला बीपीएल नाणेफेक करणार आहेत मान्यवर। सन्माननीय श्री राजूभाई निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या नाणेफेक केला जातो स्पर्धेचा। चॅम्पियन हा कौल झालेला आहे। नाणेफेक जिंकतोय बापू वॉरियर्स विरटी संघ। नाणेफेक जिंकल्यानंतर आपण काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बापू वॉरियर्स विरटी घेतोय। क्षेत्ररक्षण टॉस नाणेफेक आपण जिंकलेला आहात। क्षेत्ररक्षण घेऊन आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस आहे? 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामध्ये 50-55 धावांपर्यंत रोखायचं। नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील। बापू वॉरियर्स विरटी संघ नाणेफेक जिंकतोय। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय। त्यांचा मानस असेल, ध्येय असेल, तुम्हाला 6 षटकामध्ये 50 धावांपर्यंत रोखायचं आहे त्यांना। तुम्हाला आता नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागते। तुमची रणनीती काय असेल? नक्कीच आमची रणनीती असेल 70-75 धावाचा टप्पा ओलांडावा आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणावं, हा आमचा ध्येय असेल। नक्कीच या ध्येयाला तुम्ही यशस्वी अशी शुभेच्छा देतो। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। नाणेफेक झालेली आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते। नाणेफेकीचा कल जिंकला जातोय बापू वॉरियर्स विरटी संघानं आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय। संघाचे संघनायक सांगतायत की आम्ही गोलंदाजी स्वीकारली। प्रतिस्पर्धी तनुष 11 संघ या संघाला आम्ही 6 षटकांच्या आत 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा आमचा मानस आहे। तर दुसऱ्या बाजूने तनुष 11 संघाचे संघनायक सचिन नाईक सांगतायत की 60-70 पर्यंत बदल मारून दोन्ही संघाला खूप साऱ्या